नव्यानं असं झालं की तुमचीच दुसरी मालिका जिचं नाव आहे संसार माझा रेखीत आहे, असं खूप कमी वेळा होतं की एक मालिका महिन्याभरातच इतक्या उंचीवरती जाते किंवा त्यातला एखादा सीन व्हायरल, आजच्या काळात आपण व्हायरल म्हणतो, किंवा त्याच्यावरती प्रेक्षक आपले प्रतिक्रिया देतात, मग त्या पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील. हे एक दिग्दर्शक म्हणून याच्याकडे कसं बघता, त्या प्रतिक्रियांकडे सुद्धा आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या ट्रोलिंगकडे सुद्धा? मला वाटतं की दिग्दर्शक म्हणून मी माझं काम करत राहावं. ट्रोलिंग करणारे ट्रोलिंग करतील, कॉम्प्लिमेंट देणारे ते पण देतील, आणि त्याच्याकडे जर लक्ष देत राहिलो तर मी दिग्दर्शन कधीच करू शकणार नाही. सो आपला फोकस पूर्ण, कारण आपल्याला डेली सोपमध्ये दर दिवसाला 13 तास शूटिंग करायला लागतं, 13-14 तास. सो त्याच्याकडे बघायला वेळच नसतो. आणि ट्रोलिंग पण कॉम्प्लिमेंटरी घेतलं पाहिजे, त्याच्यातनं आपण शिकत असतो. सो ते कळत असतं इतर लोकांकडनं की सर असं असं आलंय हो लिहून. आपलं बरं ठीक आहे, आपण सुधारूया याच्यातनं. अशा तऱ्हेने आम्ही पुढे जात असतो. पण हे ट्रोलिंग तर होतंच, पण हा सीन जेव्हा शूट केला होता, तो बासुंदी पाजण्याचा असेल वगैरे, तेव्हा खरंच कॅमेराच्या मागे असं वाटलं होतं की हे इतकं काय म्हणतात, इतकं लोकांपर्यंत पोहोचेल किंवा इतकं त्याच्यावरून ट्रोलिंग होईल, असं कॅमेराच्या मागे वाटलं होतं? करताना नव्हतं वाटलं. कारण तो, म्हणजे अशा अनेक मालिका आहेत आत्तापर्यंत घडलेल्या की ह्याच्यापेक्षा वाईट सीन किंवा ह्याच्यापेक्षा वेगळे प्रसंग त्याच्यामध्ये दाखवले गेलेले आहेत. हा तर अगदीच लिहिलेला, रोहिणी त्यांनी लिहिलेला हा सीन होता. पण ह्याच्यापेक्षा वाईट वाईट सीन मी बघितलेले आहेत. आणि तेव्हा आपण टी व्हीच्या समोर असायचो आणि तेव्हा म्हणायचो काय दाखवतायत हे, आणि आज तेच होते. असं लोक आज बहुतेक मला पण म्हणत असतील काय दाखवतायत हे.